स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, पुढची 3 मिनिटे श्वास रोखून धरा, कारण 19 एप्रिलच्या अक्षय तृतीयेला तुमच्या आयुष्यात असा काही भयंकर आणि महाशक्तिशाली चमत्कार घडणार आहे ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही केली नसेल. तुम्ही आतापर्यंत खूप सोसला आहे, प्रत्येक कामात अडथळे आले, जवळच्या लोकांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली आणि नशिबाने तर जणू तुमच्याकडे पाठच फिरवली होती. पण आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे, कारण नशिबाचे चक्र आता अशा वेगाने फिरणार आहे की मागील कित्येक वर्षाचा तुमचा संघर्षाचा वनवास एका रात्रीत संपणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुम्हाला कल्पनाही नसेल, पण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा रौद्र आणि शक्तिशाली स्थितीत आहे जिथे तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अन्यायाचा हिशोब चुकता करणार आहे. हा बदल इतका धक्कादायक असेल की कालपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखणारे लोक आता तुमच्या समोर हात जोडून उभे राहतील. पण सावधान, हा राजयोग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो गूढही आहे. अशी कोणती गुप्त शक्ती आहे जी अचानक तुमच्या घरात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या विनाशाची वाट पाहणाऱ्या त्या विशिष्ट व्यक्तीचे आता काय होणार? मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या भविष्याचा तो इशारा आहे जो कदाचित तुम्हाला सुरुवातीला घाबरवेल, पण शेवटी तुमचा राजतिलक घडवेल. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी निसर्ग तुम्हाला देत आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णकाळ तुम्ही कायमचा गमावून बसाल. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणारी ती चाबी कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ होणार आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून जो संघर्षाचा डोंगर उभा होता तो आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोसळणार आहे. तुम्ही नेहमीच इतरांच्या सुखासाठी स्वतःचा त्याग केला, धाडस दाखवले, पण बदल्यात तुम्हाला फक्त मानसिक छळ आणि एकटेपणा मिळाला. मात्र आता ग्रहमानाची स्थिती अशी बदलत आहे की तुमच्या सहनशीलतेचा अंत संपून तुमच्या विजयाची वेळ सुरू झाली आहे. 19 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक सण नसून तो तुमच्या भाग्योदयाचा टप्पा ठरणार आहे, जिथे तुमचे नशीब स्वतःहून तुमच्या प्रगतीची दारे उघडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा शक्तिशाली स्थानी विराजमान होत आहे जिथे तो तुम्हाला अनपेक्षित धैर्य आणि संपत्ती देण्यास सज्ज झाला आहे. आतापर्यंत तुमची कामे शेवटच्या क्षणी का अडकत होती? का तुम्हाला जवळच्या लोकांकडूनच फसवणूक सहन करावी लागली? या सर्व प्रश्नाची उत्तरे आता तुम्हाला मिळणार आहेत. अक्षय तृतीयेपासून तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा जळून खाक होणार असून रखडलेले जमिनीचे व्यवहार आणि जुने कोर्ट खटले आता तुमच्या बाजूने निकालात निघतील. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी पुनर्जन्मासारखा असणार आहे, कारण तुमचे शत्रू आता तुमच्या प्रगतीला रोखू शकणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही बदल घडणार आहे की लोक तुमच्याकडे आदराने बघू लागतील. आतापर्यंत तुम्ही लोकांसाठी रडलात, पण आता जग तुमचं यश बघून थक्क होईल. हा राजयोग तुमच्या आयुष्यात नेमका कसा प्रवेश करणार आहे आणि अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला रातोरात यशाच्या शिखरावर नेणार आहे, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओचा पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, जो अजिबात मिस करू नका. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात अशा काही एका दुर्मिळ योगायोगाचा उदय जो शतकातून एकदाच पाहायला मिळतो. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमचा राशीस्वामी मंगळ आणि ग्रहाचा राजा सूर्य यांची एक विशेष दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. हा अंगारक राजयोग तुमच्याकडे इतकी प्रचंड शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करेल की तुम्ही
आणि अशक्य वाटणारी कामेही लिलया पूर्ण कराल. आत्तापर्यंत ज्या संधी तुमच्या हातातून निसटून जात होत्या, त्या संधी आता स्वतःहून तुमच्याकडे चालून येतील आणि तुम्हाला श्रीमंतीच्या एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवतील. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार होणार आहे. तुमच्या कुंडलीतील लाभभाव इतका सक्रिय होणार आहे की उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तुम्हाला सापडतील. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा गुंतवणुकीत नुकसान झाले असेल तर त्याची वसुली होण्याची वेळ आता आली आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच देणार नाही, तर तो पैसा टिकून ठेवण्याचे साधनही उपलब्ध करून देईल. अनपेक्षित धनलाभाचे योग इतके प्रबळ आहेत की जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला सोन्यासारखा परतावा मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, व्यावसायिक क्षेत्रात तुमची एक मोठी धाक निर्माण होणार आहे. जे लोक तुम्हाला आतापर्यंत एक सामान्य कर्मचारी किंवा सामान्य व्यापारी समजत होते, त्यांना आता तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि धाडसाचा परिचय होईल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा नोकरीत बदल करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमची निर्णय क्षमता आता इतकी अचूक असेल की तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. पण लक्षात ठेवा, या राजयोगाच्या काळात तुम्हाला काही लोकांच्या मत्सर आणि जळफळाटाचा सामना करावा लागू शकतो. तो सामना कसा करायचा हे आता पाहूया. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या लोकांचा हिशोब करण्याची ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमची टिंगल उडवली होती. अक्षय तृतीयेच्या या शक्तिशाली मुहूर्तावर तुमच्या कुंडलीतील शत्रुस्थान पूर्णपणे ढासळणार आहे. मेष राशीचा स्वभाव आहे की तुम्ही कोणाचे वाईट करत नाही, पण जे तुमच्या वाटेला जातात त्यांना तुम्ही सोडत नाही. आता ग्रहाची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे तुमचे गुप्त शत्रू आणि तुमचे पाय खेचणारे लोक स्वतःच्या जाळ्यात अडकतील. जे लोक कालपर्यंत तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते, तेच लोक आता तुमच्या दहशतीमुळे किंवा आदरापोटी तुमच्या मार्गातून कायमचे बाजूला होतील. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा अशा उंचीवर पोहोचेल जिथे तुमचा शब्द हा अंतिम मानला जाईल. समाजात किंवा कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा एका विजेत्यासारखी तयार होईल. जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होते, त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश होईल आणि सत्य सर्वांसमोर येईल. ही वेळ तुमच्यासाठी केवळ विजयाची नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाची परतफेड करण्याची आहे. राजकारणात किंवा मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानासारखा ठरेल, कारण आता तुमचे विरोधक तुमच्याशी हात मिळवण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. मेष राशीच्या जातकांनो, या विजयाचा आनंद साजरा करत असताना एक गोष्ट मात्र विसरू नका. मेष राशीला जेवढे उघड उघड शत्रू नसतात, त्यापेक्षा जास्त गुप्त शत्रू असतात. त्यामुळे तुमचे यश, तुमचे प्लॅन्स आणि तुमच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही सोपवू नका. यश मिळाल्यावर शत्रू मैत्रीचा हात पुढे करतील, पण त्यांच्या मनात कपट असू शकतं. हा काळ तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित आणि शक्तिशाली बनवण्यासाठी आला आहे. तुमच्या या विजयाचा परिणाम तुमच्या घरावर आणि वास्तूवर कसा होणार आता पाहूया. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही बाहेरील जगाशी दोन हात केले, पण आता वेळ आली आहे तुमच्या घराचा उंबरठा आनंदाने भरून जाण्याची. या अक्षय तृतीयेपासून तुमच्या वास्तूमध्ये असलेल्या सर्व नकारात्मक शक्ती आणि जुने वाद कायमचे संपुष्टात येतील. तुमच्या घरात गेल्या अनेक दिवसापासून जे अशांततेचे वातावरण होते, तिथे आता सुख आणि शांतीचा वास असेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये, विशेषतः जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होऊन नात्यात एक नवीन गोडवा निर्माण होईल. तुमच्या शब्दांना आता घरात सर्वोच्च मान मिळेल आणि घरातील प्रत्येक लहान मोठा निर्णय तुमच्या संमतीनेच घेतला जाईल. मेष राशीच्या जातकांनो,
ज्याच्या घरात पितृदोष किंवा वास्तुदोषामुळे प्रगती थांबली होती त्यांच्यासाठी ही अक्षय तृतीया एक मोठी मुक्ती घेऊन येणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादे मंगल कार्य ठरण्याचे किंवा नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. जर तुम्ही स्वतःचे घर घेण्याचे किंवा जुन्या घराचे नूतनीकरण करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता ते स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. तुमच्या वास्तूमध्ये लक्ष्मीचा असा काही गृहप्रवेश होईल की घरामध्ये पैशाची आवक वाढेल आणि दारिद्र्याची सावली कायमची नष्ट होईल. तुमच्या मुलाच्या यशाच्या बातम्यामुळे घराचे नाव समाजात अभिमानाने उंचावेल. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या संपूर्ण घराण्याचे नशीब पालटणारा ठरणार आहे. तुमच्या पूर्वजाचे आशीर्वाद आता फळाला येत असून घरात असलेली जुनी आजारेपणे आणि कटकटी आता दूर होतील. तुमच्या घरातील देव्हारा आणि ईशान्य कोपरा आता सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. पण लक्षात ठेवा, घरात येणारी ही समृद्धी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला काही विशेष गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. घरामध्ये आनंदाचा हा वर्षाव कायमचा ठेवण्यासाठी अक्षय तृतीयेला नेमका कोणता गुप्त उपाय करायचा आणि अशी कोणती भयंकर चूक टाळायची हे आता आपण बघणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यात जो टप्पा सुरू होतोय तो तुमच्या मागील 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. आजपर्यंत तुमच्या घराण्यात कोणालाही न मिळालेली प्रतिष्ठा आणि सत्ता आता तुम्हाला मिळणार आहे. हा केवळ पैशाच बदल नाही, तर हा तुमच्या अस्तित्वाचा बदल आहे. ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहाल तिथे लोक आदराने उभे राहतील. तुमच्या नावाचा दबदबा केवळ घरापुरता मर्यादित न राहता पूर्ण समाजात पसरेल. मेष राशीच्या जातकांना ही वेळ तुमच्या राजतिलकाची आहे. जसे एका राजाला सिंहासनावर बसण्यापूर्वी अनेक परीक्षा घ्याव्या लागतात, तशाच परीक्षा तुम्ही गेल्या काही वर्षात दिल्या आहेत. आता तुम्ही ज्या सिंहासनासाठी पात्र झाला आहात, तुमच्या पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी निसर्गाने तुमच्यावर सोपवली आहे. हा बदल अचानक वाटेल, पण ही तुमच्या अनेक वर्षाच्या कष्टाची गोड परतफेड आहे. पुढच्या पिढ्या तुमचे नाव अभिमानाने घेतील की या एका व्यक्तीमुळे आमच्या घराण्याचे नशीब बदलले. मेष राशीच्या जातकांनो, हा राजतिलक टिकवण्यासाठी तुम्हाला अधिक संयमी व्हावे लागेल. आता तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण वंशासाठी एक स्तंभ बनणार आहात. तुमचे निर्णय आता केवळ तुमचे नसून ते तुमच्या घराण्याच्या भविष्याची दिशा ठरवणारे असतील. यशाच्या या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला कोणता गुप्त उपाय करायचा आहे आणि अंतिम सावधानता काय बाळगायची आहे? मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात शक्तिशाली गुप्त उपायाची, जो तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या या अक्षय राजयोगाला कायमस्वरूपी स्थिर करेल. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरातून गरिबी आणि दुर्दैवाचा नायनाट करण्यासाठी एक विशेष प्रयोग करायचा आहे. या दिवशी एक छोटा तांब्याचा तुकडा किंवा तांब्याचे नाणे आणि थोडे लाल चंदन एकत्र करून आपल्या देव्हाऱ्यात ठेवा. तसेच या दिवशी जुने केरसुणी घराबाहेर काढून नवीन झाडूची पूजा करा. शक्य असल्यास गरिबांना गुळ किंवा तांब्याच्या वस्तूचे दान करा. हा उपाय तुमच्या राशीस्वामी मंगळाला प्रसन्न करेल आणि तुमच्या घरात पैशाचा योग कधीही थांबणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असतो जो साहस आणि शक्ती देतो. पण या अक्षय तृतीयेपासून तुम्हाला मिळालेल्या यशाचा कधीही अहंकार करू नका, कारण जेव्हा मेष राशीचा जातक अहंकारी होतो तेव्हा नशीब साथ सोडायला वेळ लावत नाही. या काळात मिळालेली संपत्ती आणि अधिकार यांचा वापर इतरांच्या कल्याणासाठी करा. तुमच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी डगमगून जाऊ नका, कारण आता स्वतः निसर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमची जिद्द आणि ग्रहाची साथ यामुळे आता तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांना, तुमच्या आयुष्यातील हा काळ केवळ योगायोग नाही तर तुमच्या मागील कित्येक वर्षाच्या कठीण तपश्चर्येचे हे फळ आहे. ज्या लोकांनी तुमची किंमत शून्य समजली होती त्यांना आता तुमच्या यशाचा प्रकाश सहन होणार
होणार नाही. अक्षय तृतीयेचा हा सूर्य तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार मिटवण्यासाठीच उगवणार आहे. स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतेवर अढळ विश्वास ठेवा. हा राजयोग तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर बसवण्यासाठी सज्ज झाला आहे. फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाका आणि या नवीन आयुष्याचे स्वागत करा. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला या व्हिडिओतील प्रत्येक शब्द सत्य वाटत असेल आणि तुमच्या नशिबातील हा बदल तुम्हाला अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश व्हावा आणि घरामध्ये अक्षय सुख समृद्धी नांदावे यासाठी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा तुमची कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा असे श्रद्धेने नक्की लिहा. नशिबाच्या अशाच गुपित गोष्टी आणि तुमच्या राशीचे सविस्तर भविष्य वेळेवर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या भाग्योदयाची कोणतीही माहिती तुमच्याकडून कधीही चुकणार नाही.